जिथे सत्य तिथे आम्ही. वाकोला झोपडीधारकांचे स्थलांतर मार्गी, आता नवे ठिकाण विद्याविहार. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहता आहात तुफान 24 तास न्यूज. वाकोल्यातील विमानतळ प्राधिकरणाच्या जागेवर असलेल्या झोपडीधारकांचा अनेक वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. या झोपडीधारकांना विद्याविहारमध्ये स्थलांतरित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. आमदार संजय पोतनीस यांनी जून महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे या प्रश्नावर तातडीने कार्यवाही करण्याची विनंती केली होती. या पत्राची दखल घेत मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार मंत्रालयात आज उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत झोपडीधारकांचे स्थलांतर कुठे होणार, पात्रतेचे निकष, ट्रान्सफर केसेस, नव्या जागेवरील मूलभूत सोयीसुविधा या सर्व मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. यावेळी आग्रेपाडा येथील विमानतळ प्राधिकरण परिसरातील मोठ्या नाल्यावर असलेल्या झोपड्यांचाही स्थलांतरासाठी समावेश करण्याची विनंती करण्यात आली. या महत्त्वपूर्ण बैठकीस MMRDAचे उपमहानगर आयुक्त, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरण लिमिटेडचे अर्बन प्लॅनिंग संचालक, उपजिल्हाधिकारी, अतिनिष्कासन झोपू प्राधिकरण अधिकारी आणि शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गृहनिर्माण खात्याचे प्रधान सचिव संजय कुमार यांनी स्पष्ट केले, झोपडपट्टी स्थलांतरणाबाबत आवश्यक कार्यवाही तातडीने करण्यात येईल. सर्वेक्षण आणि स्थलांतर प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शकपणे राबवली जाईल. हीच होती आजची महत्त्वाची अपडेट. आणखी ताज्या व सत्य बातम्यांसाठी जोडलेले रहा. तुफान 24 तास न्यूज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुफान 24 तास न्यूज पत्रकार मीना सावंत.